online YouTube channel of Sri Nyan Sagar Coaching Classes. To get the latest video, please subscribe the channel. Today we discuss the Archimedes principle. Let us see the Archimedes principle. Take a long rubber band and cut it at a point. एक लॉन्ग रबर बँड घेणार आहात आणि त्याला एका पॉइंटला कट करणार आहात. ॲट वन ऑफ इट्स एंड टाय क्लीन वॉश स्टोन और 50 ग्रॅम वेट ॲट शोन इन फिगर 3.11. त्या रबर बँडच्या एका एंडला एक क्लीन वॉश केलेला स्टोन किंवा 50 ग्रॅम वेट बांधणार आहात. नाऊ होल्ड द अदर एंड ऑफ द रबर बँड अँड मेक अ मार्क देअर. रबर बँडच्या एका साईडला तुम्ही स्टोन बांधलेला आहे आणि दुसऱ्या साईडला मार्क करणार आहात. कीप द स्टोन हँगिंग इन अ एअर. आता काय करणार आहात, 3.11 मध्ये दाखवल्याप्रमाणे स्टोनला एअरमध्ये हँगिंग पोझिशनमध्ये ठेवणार आहात. मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड फ्रॉम द स्टोन टू द मार्क मेड अर्लियर. आता काय करणार आहात, एअरमध्ये हँगिंग केल्यानंतर स्टोनपासनं जी काही मार्क केलेली जी काही लेंथ आहे, मार्क जो आहे त्या मार्कपर्यंत ती लेंथ मेजर करणार आहात. नाऊ टेक अ वॉटर इन अ पॉट. आता पॉटमध्ये वॉटर घेणार आहात. होल्ड द रबर बँड ॲट सच अ हाईट दॅट द स्टोन सिंक इन इट. आता स्टोनला अशा पद्धतीने पकडणार आहात जेणेकरून तो जो काही स्टोन आहे तो कम्प्लिटली सिंक होईल वॉटरमध्ये. अशा पद्धतीने इथे दाखवल्याप्रमाणे स्टोन वॉटरमध्ये डिप केलेला आहे. अगेन मेजर द लेंथ ऑफ द रबर बँड. आता पुन्हा काय करणार आहात, स्टोनपासनं जे काही मार्क आपण अगोदर केलेला आहे तिथपर्यंतची लेंथ मेजर करणार. व्हॉट इज ऑब्झर्व. काय लक्षात येतं यावरनं, दिस लेंथ इज अ शॉर्टर दॅन अर्लियर लेंथ. आत्ता जी काही लेंथ आपण मेजर केलेली आहे ती कशी आहे, शॉर्टर आहे अगोदरच्या लेंथपेक्षा. म्हणजे इथे जी काही लेंथ आपण मेजर केली एअरमध्ये असताना त्या लेंथपेक्षा वॉटरमधली जी काही लेंथ आहे ती रबर बँडची कमी झालेली आहे. व्हाईल डिपिंग द स्टोन इन अ वॉटर the length of stretch rubber gets slowly reduced. जी काही लेंथ आहे ती लेंथ काय झाली आहे, स्लोली रिड्यूस झालेली आहे. अँड इज मिनिमम व्हेन इट सिंक्स कम्प्लिटली. ज्या वेळेस स्टोन पूर्णपणे पाण्यामध्ये डीप झाला, बुडाला, त्यावेळेस ती खूपच कमी झाली. What could be the reason for a shorter length of rubber band in a water? काय कारण असेल की रबर बँडची लेंथ जी आहे ती कमी झालेली असेल वॉटरमध्ये. When the stone is sunk in a water, a buoyant force act on it in the upward direction. जेव्हा स्टोन पाण्यामध्ये संक होतो, बुडतो, तेव्हा त्या स्टोनवरती अपवर्ड डिरेक्शनने बायोन फोर्स हा ॲक्ट होतो. द वेट ऑफ द स्टोन ॲक्ट डाऊनवर्ड्स. आणि स्टोनचं जे काही वेट आहे ते डाऊनवर्ड डिरेक्शनला ॲक्ट होतं आहे. वेट ॲक्ट्स डाऊनवर्ड व्हाईल द बायोन फोर्स ॲक्ट इन अ अपवर्ड डिरेक्शन. बायोन फोर्स हा अपवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होतो आहे. देअरफोर द फोर्स विच ॲक्ट्स ऑन इट इन द डाऊनवर्ड डिरेक्शन इज इफेक्टिवली रिड्यूस. आणि यामुळे काय होतं आहे, जो काही डाऊनवर्ड डिरेक्शनने ॲक्ट होणारा जो काही फोर्स आहे, इफेक्टिव्ह फोर्स आहे, तो काय होतो आहे, रिड्यूस होतो आहे. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायोन फोर्स. बायोन फोर्सची मॅग्निट्यूड किती असेल. इज इट द सेम फॉर ऑल लिक्विड्स. ती सर्व लिक्विडसाठी सारखी असेल का. इज द बायोन फोर्स इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट. सर्व ऑब्जेक्टसाठी बायोन फोर्सची मॅग्निट्यूड जी आहे ती इक्वल आहे का. द आन्सर टू दीज क्वेश्चन्स आर एम्बोडाइड्स इन द आर्किमेड्स प्रिन्सिपल. ह्या सर्व क्वेश्चनचे जे काही आन्सर आहे ते आर्किमेड प्रिन्सिपलवरती आहे. धीस प्रिन्सिपल स्टेट्स दॅट when an object is a partially or fully immersed in a liquid,
जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हे पार्शली किंवा फुल्ली म्हणजे अर्धवट किंवा पूर्णपणे एखाद्या लिक्विडमध्ये इमर्ज होतंय, अ फोर्स ऑफ बाउन्सी ॲक्ट ऑन इट इन द अपवर्ड डिरेक्शन, त्याच्यावरती अपवर्ड डिरेक्शनने बायोंड फोर्स हा ॲक्ट होतोय. दिस फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द फ्लुइड डिस्प्लेस बाय द ऑब्जेक्ट. आणि हा जो फोर्स आहे बायोंड फोर्स त्या ऑब्जेक्टवरती किती ॲक्ट होणार आहे, त्याची मॅग्निट्यूड किती असेल, हे कशावरती डिपेंड असणार आहे, त्या ऑब्जेक्टने किती फ्लुइड मटेरियल डिस्प्लेस केलेलं आहे, ते फ्लुइडचं जितकं वेट असेल तितका बायोंड फोर्स त्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होणार आहे. मग प्रत्येक ऑब्जेक्टचं वेट कसं डिफरंट आहे आणि वेट जर डिफरंट असेल तर बायोंड फोर्सची जी काही मॅग्निट्यूड आहे ती पण डिफरंट असणार आहे. म्हणून सर्व ऑब्जेक्टसाठी बायोंड फोर्सची मॅग्निट्यूड ही डिफरंट असणार आहे. आणि सर्व लिक्विडसाठी सेम असेल का, तर नाही. फॉर एक्झाम्पल एअरसाठी एअरमध्ये ॲक्ट होणारा स्टोनवरती बायोंड फोर्स हा वेगळा आहे आणि इथे ॲक्ट होणारा बायोंड फोर्स हा वेगळा आहे. सो दिस इज ऑल अबाउट द Archimedes principle. Use your brain power. Explain the observation in the earlier experiments according to the Archimedes principle. आपण जो काही आर्किमेड्सचा प्रिन्सिपल बघितला त्यावरनं काय ऑब्झर्व झालं आपल्याला, द लेंथ ऑफ रबर बँड इज increases as the downward force act on it. रबर बँडची जी काही लेंथ आहे ती वाढते आहे. जितका डाउनवर्ड फोर्स जो आहे, जितका डाउनवर्ड फोर्स जास्त ॲक्ट होतो तितकी रबर बँडची लेंथ इन्क्रीज होते. When the stone tied to the rubber band is hanging in air, जेव्हा स्टोन आपण एअरमध्ये हँग केला त्यावेळेस जी काही बायोंड फोर्सची मॅग्निट्यूड आहे ती निग्लिजिबल होती किंवा कमी होती ॲज कम्पेअर टू द व्हेन द स्टोन हँगिंग इन अ वॉटर. वॉटरचा जर विचार केला तर वॉटरमध्ये जी काही मॅग्निट्यूड आहे बायोंड फोर्सची ही जास्त आहे एअरपेक्षा. हेच आपल्याला समजलं. इंट्रोडक्शन टू द सायंटिस्ट. आर्किमेड्स वॉज ए ग्रीक सायंटिस्ट अँड ए मॅथमॅटिशियन विथ अ शार्प इंटेलिजन्स. आर्किमेड्स हे एक ग्रीक सायंटिस्ट होते आणि मॅथमॅटिशियन होते आणि त्यांचा जो इंटेलिजन्स होता तो एकदम शार्प होते. ही फाउंड आउट द व्हॅल्यू ऑफ पाय बाय न्यूमरिकल कॅल्क्युलेशन. त्यांनी काय केलेलं आहे तर जी काही पायची जी व्हॅल्यू आहे ती त्यांनी कॅल्क्युलेट केलेली आहे. हिज नॉलेज ऑफ लेवर्स, पुली, व्हील्स इन द फिजिक्स वॉज युजफुल टू ग्रीक आर्मी इन फायटिंग अगेन्स्ट द रोमन आर्मी. त्यांचं जे काही नॉलेज आहे लेवर, पुलीज, व्हील्सचं, त्या नॉलेजचा ग्रीक आर्मीला रोमन आर्मीशी फायटिंग करताना खूपच यूज झालेला आहे. He became famous due to his work in geometry and mechanics. ते त्यांच्या जॉमेट्री आणि मेकॅनिक्समध्ये जे काही त्यांनी वर्क केलेलं आहे त्यामुळे देखील सुद्धा ते फेमस झाले. When he entered a bathtub for taking bath, he discovered the above principle. त्यांनी जो काही हा प्रिन्सिपल आहे हा कधी शोधला, जेव्हा ते बाथटबमध्ये बाथ करण्यासाठी गेले त्यावेळेस त्यांना याचा शोध लागला. ऑब्झर्विंग ओव्हरफ्लोईंग वॉटर. ओव्हरफ्लोईंग वॉटरचं ते ऑब्झर्वेशन करत होते तेव्हा त्यांना याचा शोध लागला. ही केम आउट इन द सेम स्टेट शाउटिंग युरेका युरेका मीनिंग आय फाउंड इट, आय फाउंड इट. ते जेव्हा त्यांना शोध लागला त्यावेळेस ते म्हटले, बाहेर पळत पळत येऊन म्हटले की आय फाउंड इट, मला सापडलंय. द यूज ऑफ आर्किमेड्स प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. आर्किमेड्सचा जो काही प्रिन्सिपल आहे त्याचा यूज बऱ्याच ठिकाणी होतो. दिस प्रिन्सिपल हॅज बीन यूज्ड इन द कन्स्ट्रक्शन ऑफ शिप्स अँड सबमरीन. यांचा जो काही प्रिन्सिपल आहे
या प्रिन्सिपलचा उपयोग शिपचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी म्हणजे जहाजांचं किंवा सबमरीन्स जे काही पाणबुड्या आहेत त्यांचं कन्स्ट्रक्शन करताना हा प्रिन्सिपल यूज होतो. द इन्स्ट्रुमेंट सच ॲज अ लॅक्टोमीटर. लॅक्टोमीटर हे एक असं इन्स्ट्रुमेंट आहे की त्याच्यामध्ये मिल्कची डेन्सिटी मेजर केली जाते. हायग्रोमीटर इज यूज फॉर ह्युमिडिटी ऑफ एअर. एअरची ह्युमिडिटी किती आहे किंवा एखाद्या गॅसची ह्युमिडिटी किती आहे हे सांगणारं हे हायग्रोमीटर हे इन्स्ट्रुमेंट आहे. आणि हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट हा जो काही आर्किमेड्सचा जो काही प्रिन्सिपल आहे ह्याच प्रिन्सिपलवरती आहे. सो दिस इज ऑल अबाउट द आर्किमेड्स. Today we discuss the density of substance and relative density. आपण बघणार आहोत डेन्सिटी आणि रिलेटिव्ह डेन्सिटी. डेन्सिटी आहे, डेन्सिटी म्हणजे काय? मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. म्हणजे मास आणि व्हॉल्यूमचा रेशो म्हणजे डेन्सिटी. युनिट ऑफ डेन्सिटी इज kg per cubic meter. This is a unit of density. Property of density is very useful in deciding the purity of substance. जी काही डेन्सिटी ही प्रॉपर्टी आहे त्या डेन्सिटीचा यूज कशासाठी होतो तर प्युरिटी डिसाइड करण्यासाठी. एखादा सबस्टन्स किती प्युअर आहे इम्प्युअर आहे हे आपल्याला डेन्सिटीचा स्टडी करून समजत असतं. नेक्स्ट रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी जी एक्सप्रेस केली जाते ती विथ रिस्पेक्टिव्ह टू द डेन्सिटी ऑफ वॉटर. वॉटरच्या डेन्सिटी सोबत किंवा वॉटरच्या डेन्सिटी सोबत कंपॅरिझन करून आपण रिलेटिव्ह डेन्सिटी सांगू शकतो. म्हणून रिलेटिव्ह डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर. दीज आर टू फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड डेन्सिटी ऑफ वॉटर या दोन्ही पण काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. आणि फिजिकल क्वांटिटी असल्यामुळे इट हॅज अ नो युनिट. त्यांना रिलेटिव्ह डेन्सिटीला काय युनिट नाही. इट इज युनिटलेस क्वांटिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सबस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड इट्स स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी जी आहे तिलाच सबस्टन्सची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी सुद्धा म्हटलं जातं. आणखी एक फॉर्म्युला आहे जो आपण लेसन मध्ये स्टडी केला आहे प्रेशरचा. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स ऐवजी आपण इथे वेट डिवाइडेड बाय एरिया असं देखील म्हणू शकतो. सो हे जे तीन फॉर्म्युले आहेत डेन्सिटी, रिलेटिव्ह डेन्सिटी अँड प्रेशर आर युजफुल टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. हे जे तीन फॉर्म्युले आहेत हे आपण जे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत त्याच्यासाठी युजफुल आहे. सो लेट अस सी द सॉल्व एक्झाम्पल्स. फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल बघूया. द एरिया ऑफ द बॉटम ऑफ टिफिन बॉक्स इज 0.25 स्क्वेअर मीटर. जो काही टिफिन बॉक्स आहे त्याचा जो काही एरिया आहे तो दिलेला आहे आणि अँड वेट इज 50 न्यूटन. वेट दिलेला आहे, एरिया दिलेला आहे. कॅल्क्युलेट प्रेशर एक्झर्टेड बाय द बॉक्स ऑन द शेल्फ. प्रेशर किती एक्झर्ट होत आहे शेल्फवरती. शेल्फ म्हणजे जो काही खालचा जो भाग आहे जिथे टिफिन ठेवलेला आहे त्याच्यावरती किती प्रेशर एक्झर्ट होत आहे हे कॅल्क्युलेट करायचं आहे. So we write given. First area. Area is given is equal to 0.25 square meter. Weight. Weight is equal to 50 Newton. So calculate pressure. आपल्याला काय करायचे? प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे. We know the formula of pressure. Pressure is equal to force upon area. Force ऐवजी आपण weight divided by area असं पण म्हणू शकतो. Weight divided by area. So put the given value. आपण काय करूया? व्हॅल्यू पुट करूया.
वेट किती आहे 50 न्यूटन आणि एरिया 0.25 स्क्वेअर मीटर. आता डिवाइड करताना इथे डेसिमल पॉइंट नंतर 2 नंबर आहे. इफ वी रिमूव्ह दिस डेसिमल पॉइंट, जर आपल्याला तो रिमूव्ह करायचा असेल तर रिमूव्ह करण्यासाठी वरती आपल्याला 100 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो वी मल्टिप्लाय द न्यूमिनेटर बाय 100. So here is 25 square meter. 25 ones are 25, 25 twos are 50. So answer is 200 Newton per square meter. हे काय आहे प्रेशर. इतकं प्रेशर काय होतंय त्या शेल्फ वरती ऍक्ट होत आहे. नाउ सेकंड एक्झाम्पल, कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचे आहे रिलेटिव्ह डेन्सिटी आयर्नची कॅल्क्युलेट करायची आहे. इफ द डेन्सिटी ऑफ वॉटर इज, वॉटरची डेन्सिटी दिलेली आहे 10⁻³ kg per cubic meter and the relative density of iron is 7.85 into 10⁻³ kg per cubic meter. गिवन काय काय दिलेलं आहे रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न. आयर्नची रिलेटिव्ह डेन्सिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ आयर्न. आणि दिलेलं काय आहे डेन्सिटी ऑफ वॉटर. Density of water is 10⁻³ kg per cubic meter. Density of iron. Density of iron is 7.85 into 10⁻³ kg per cubic meter. This is a given. So we know the formula for relative density. Relative density is equal to density of substance. आपण काय घेणार आहोत डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइडेड बाय द डेन्सिटी ऑफ वॉटर. मग इथे सबस्टन्स काय आहे आयर्न आहे म्हणून आपण लिहिणार आहे डेन्सिटी ऑफ आयर्न divided by density of water. Density of iron is 7.85 into 10⁻³ kg per cubic meter divided by density of water is 10⁻³ kg per cubic meter. So here is a 10⁻³ 10⁻³ get cancelled and unit is also cancelled. So the answer is 7.85. We know relative density has no unit. Relative density ला unit नाही. Third example, the area of the tip of a screw is 0. square millimeter. जो काही स्क्रू आहे त्या स्क्रूचा टिपचा एरिया दिलेला आहे म्हणजे टोकाचा and its weight in 0.5 न्यूटन. त्याचं जे वेट आहे ते 0.5 न्यूटन आहे. कॅल्क्युलेट द प्रेशर इन पास्कल. आपल्याला प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे कोणते पास्कल मध्ये. एक्झर्टेड, कॅल्क्युलेट द प्रेशर exerted by the screw on the wooden plank. wooden plank वरती किती प्रेशर एक्झर्ट होत आहे हे कॅल्क्युलेट करणार आहे. सो वी राइट अ गिवन. गिवन मध्ये आपल्याला दिलेला आहे एरिया इज 0.5
स्क्वेअर मिलीमीटर. वेट दिलेला आहे आपल्याला. वेट इज इक्वल टू 0.5 न्यूटन अँड कॅल्क्युलेट प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे इन पास्कल. ते पास्कलमध्ये कॅल्क्युलेट करणार आहे. किती प्रेशर तो स्क्रू वुडन प्लॅंकवरती प्रेशर एक्झर्ट करत आहे हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. फर्स्ट एरिया आपल्याला स्क्वेअर मिलीमीटरमध्ये दिलेला आहे. मग त्या स्क्वेअर मिलीमीटरचं आपण काय करणार आहे, स्क्वेअर मीटरमध्ये कन्वर्जन करणार आहे. आपल्याला माहिती 1 मिली इज इक्वल टू 0.01. दॅट मीन्स 10⁻³ सो वी मल्टिप्लाय हिअर. आपण काय करणार आहोत इथे 0.5 इंटू 10⁻³ इथे स्क्वेअर आहे म्हणून आपण याचं स्क्वेअर करणार आहोत. नेक्स्ट 0.5 इंटू 3 2 जा 6 -6 स्क्वेअर मीटर. हे आपण काय केलं, एरियाचं कन्वर्जन आपण स्क्वेअर मीटरमध्ये करून घेतलं. इथे स्क्वेअर मिलीमीटरमध्ये एरिया दिलेला होता. We know the formula for pressure. Pressure is equal to weight divided by area. Weight 0.5 Newton. Area 0.5 into 10⁻⁻6 square meter. 0.5 cancel. So here is 1/10⁻⁻6 Newton. Here is a square meter. हा जो -6 आहे, हा -6 वरती येताना जी काही -6 हा जो नंबर आहे हा काय होणार आहे +6. सो 10⁻6 +6 न्यूटन पर स्क्वेअर मीटर. This Newton per square meter is also called as a Pascal. So 10⁻6 or 10⁻6 Pascal. Newton per square meter is also called as a Pascal. आणि आपल्याला तेच सांगितलं होतं पास्कल मध्ये प्रेशर कॅल्क्युलेट करण्यासाठी.